सात्विक स्वादमध्ये आज बघूया आपण चमचमीत अशी उपवासाची साबुदाणा खिचडी। 1 वाटी साबुदाणा पाण्यामध्ये रात्री भिजत टाकायचा। माझा रात्रभर हा मस्त सॉफ्ट असा साबुदाणा भिजलेला आहे। 2 बटाटे घेतले आहे मी, त्याचं कवर काढून घ्यायचं आणि याच्या एकदम बारीक अशा पातळ फोडी करून घ्यायच्या, जेणेकरून लवकर शिजतील। त्यानंतर मी हिरवी मिरची पण कट करून घेतली आहे, कोथिंबीर पण बारीक कट करून घ्यायची। आता मी 1 वाटी शेंगदाणे घेतले आहे, कढईमध्ये मस्त परतून घ्यायचे, भाजायचे आहे आपल्याला हे शेंगदाणे। मस्त खरपूस भाजले आहे मी हे शेंगदाणे। आता हे थंड होऊन द्यायचे आणि त्याचं कवर काढायचं। शेंगदाण्याचं सगळं कवर काढलं आहे मी। आता आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करायचे आहे शेंगदाणे। खूप सॉफ्ट खिचडी पाहिजे असेल तर एकदम बारीक दळायचं, किंवा मग तुम्हाला जाड चालत असेल तर थोडंसं जाड ठेवलं तरी चालेल शेंगदाण्याचा कूट। आता हा साबुदाण्यामध्ये मी मस्त मिक्स करून घेतला आहे हा शेंगदाण्याचा कूट। कढईमध्ये 2 ते 3 चमचा तूप टाकायचं, थोडे जिरे टाकायचे आणि बारीक कट केलेली हिरवी मिरची। त्यानंतर बटाटा टाकायचा आणि छान मस्त परतून त्यावर झाकण ठेवून द्यायचं। एक वाफ करून घ्यायची 2 ते 3 मिनिटाची। बटाटे शिजले आहे की नाही एकदा चेक करायचे। माझे बटाटे छान शिजले आहे। आता साबुदाणा आणि शेंगदाण्याचं मिक्सचर कढईमध्ये टाकायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे। उपवासासाठी मी सैंधव मीठ वापरते आणि तूप वापरते, गावठी तूप। आता आवडीनुसार टेस्टनुसार मीठ टाकायचं आहे आणि 2 चमचे अजून साजूक तूप टाकायचं आणि छान परतून घ्यायचं परत एकदा। परत कमी गॅसवर 5 मिनिटं वाफ येऊ द्यायची आणि परत चेक करायचं, हलवायचं, म्हणजे खाली कढईला आपलं साबुदाणा चिटकायला नको। मला साबुदाण्याची खिचडी सॉफ्ट बनवायची आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं दूध पण टाकलं यामध्ये आणि मस्त परतून परत त्यावर झाकण ठेवून मस्त साबुदाणा शिजू द्यायचा आहे। असं 2-3 वेळा झाकण ठेवून वाफ देऊन घ्यायची। परतून हा साबुदाणा खूप छान शिजतो। माझी खिचडी रेडी आहे, त्यावर मस्त हिरवीगार कोथिंबीर टाकली आहे मी। चमचमीत अशी साबुदाणा खिचडी जी सगळ्यांना आवडते, लहान मुलांना तर खूप आवडते। टिफिनसाठी हप्त्यातून एकदा खिचडी हमखास द्या, याने वजन पण वाढतं आणि खूप टेस्टी लागते। छान उपवासाची खिचडी रेडी आहे।